हॅलो, जानकीज किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला पारंपरिक व पौष्टिक असे भेंडीचे वडे करायचे आहेत. तर अनेक पारंपरिक व पौष्टिक वाळवणाच्या प्रकारापैकी आपण आज अनेक पदार्थ बघत असतो वाळवणाचे. त्यापैकी हा पदार्थ आपण अगदी खूप कमी प्रमाणात आता केला जातो. हा पारंपरिक पदार्थ आहे. ते उत्तम याचे उत्तम तोंडी लावणे किंवा पर्यायी भाजी म्हणून सुद्धा याचा वापर केला जातो. आज आपण वाळवणाचा पौष्टिक व पारंपरिक असा भेंड्यांचे वडे हा पदार्थ करणार आहोत. उन्हाळ्यात भाजीची वानवा असते, अशा वेळेस आपण या वड्याचा चांगला पर्याय म्हणून उपयोग करू शकतो. तर हे आपल्याला स्वच्छ धुवून घेतल्यात भेंड्या. आपण एक किलो भेंड्या आहेत. ह्या स्वच्छ धुवून घेतल्यात. आता पुसून घ्यायच्या चांगल्या. ह्याचं हे पुढचं बूड आहे ते हे कापून घ्यायचं. ह्या शेंडा कापून घ्यायचा. हे सगळं साफ करायचं आणि अर्ध्या अर्ध्या करून मिक्सर मधून आपल्याला काढून घ्यायच्या त्या भेंड्या. ह्याच्यातल्या मी थोड्या भेंड्या काढून घेणार आहे. एक 20 ग्रॅम वगैरे किंवा थोड्याशा जास्त पण घेईन. मी सांगन तुम्हाला किती घेतल्या ते. आणि याचा आपण मिक्सर मधून आता काढून घेऊ. आता हे सगळं मिक्सर मधून काढून घेतलं. हे खूप चिकट होते बघा. भेंडी चिकटच असते ना. आणि ही थोडीशी गावरान छान भेंडी आहे. कोवळी भेंडी होती आपली चांगली. पाव किलो काढून ठेवली आणि हे बाकीची पाऊण किलोचं आपण हे मिक्सर मधून काढून घेतले वड्यासाठी. आता हे चिकट खूप झालेलं आहे, पण याला आपण टाकू आता दही. दह्यामुळं काय होतं, त्याचा चिकटपणा कमी होतो. त्यामुळे चांगलं एक आपण वाटीभर दही टाकणार आहोत अंदाजे. आणि याला चांगलं करून घ्यायचं मिक्स, म्हणजे याचा चिकटपणा कमी होतो. पूर्वी बघा भेंडीची भाजी करताना दही टाकत होते बघा. आमची आई वगैरे टाकायची, तर त्याचा चिकटपणा कमी व्हावा म्हणून टाकायची. पण आता कसं चिकटपणाच राहिला नाही भेंडीला. आता वेगळ्याच झाल्यात. वेगळ्याच मिळतात भेंड्या साध्या. अगदी पहिल्यासारख्या गावरान मिळतच नाही. पण ही थोडीशी गावरान आहे. गावरानच पौष्टिक असते बरं का. आता याला टाकलं दही आपण. आता याला टाकायचं चुरमुर. तुम्ही खलबत्त्यामध्ये पण ही कुटून घेता भेंडी, घेतली तरी चालेल. कारण भेंडी की नाही अशी मिक्सर मध्ये फार बारीक होते. याला टाकते पोहे. आपण थोडेच टाकून बघू. आधी पाऊण वाटी टाकले, पाव वाटी ठेवली काढू. थोडेसे टाकू चुरमुरे. एक पाऊण वाटी टाकले आपण. याला टाकू तिखट. तुम्हाला पाहिजे तसं कमी जास्त तिखट टाकू शकता. मी कमीच टाकलेलं आहे, म्हणजे मला तिखट जास्त चालत नाही म्हणावं लागेल. याला चवीपुरतं मीठ. याला टाकायची ओवा पूड. याला टाकायची जिरा पूड. याला धन पूड. थोडी धने आपण मिक्सर मधून काढूनच घेतलेले असतात. आता सगळं करायचं मिक्स. छान मिक्स करून घ्यायचं. हे आपण सगळं मिक्स करून घेतलं. पण याला चिकटपणा भेंडीला असतोच. अगदी तुम्ही सरकारी भेंडी आणली तर एवढा चिकटपणा येणार नाही. पण तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ही गावरान भेंडी. आता आपण याचे वडे घालून घेऊ. अशा प्रकारे घालून घ्यायचे. अशा प्रकारे भेंडीचे वडे घालून तयार झाले. हे अतिशय चिकट असल्यामुळे याला थोडंसं पाणी लावूनच असं थापल्यासारखं करायचं. पाणी लावूनच सगळे घालून घ्यायचे. तर अशा प्रकारे हे सगळे वडे आपले तयार झाले. आता उन्हाला 2-4 दिवस घालायचे. याला चांगलं कडक करून द्यायचं आणि चांगले खडंग वाळू द्यायचे. तर आपण हे उन्हाला घालून घेऊ. आता आपण हे आपले भेंडीचे वडे प्लास्टिक वर आपण चांगले 3-4 दिवस उन्हाला घातले. हे कडक वाळलेले आहेत आपले भेंडी वडे. तर हे फार पारंपरिक रेसिपी आहे ही. हे आपल्याला आता तळून घ्यायचे आणि कोरड्या डब्यामध्ये कोरड्या हातानेच भरून ठेवायचं, म्हणजे मग खराब होत नाही. आणि आपण आता तेल ठेवलेलं आहे तापायला आणि तळून घेऊ आपण थोडे याच्यात थोडीशी. गॅस चालू केलाय. तेल चांगलं कढईत पॅन मध्ये तापले आपले छान.
वडे असे तांबूस कलरवर मंद गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे. तेल आधी चांगलं तापवून घ्यायचं आणि पुन्हा मंद गॅसवरच ते छान खरपूस होतात आणि तोंडी लावण्याचा पदार्थ हा होऊन जातो. कधी भाजी नसेल, उन्हाळ्यात भाज्या महाग असतात, छान असे तळून घेऊ आपण. थोडेसे असे सगळे खालीवर अशा तेलामध्ये वरची बाजू खाली, खालची बाजू वर अशी करून घ्यायची. काढून घ्यायचे. ते तळतात पटकन, मंद गॅसवरच तळायचे, त्याला काहीच वेळ लागत नाही. गॅस बंद करून टाकायचा. आपले तळून झाले भेंडी वडे. तर याला थोडंसं पाऊस पडल्यानंतर थोडंसं ऊन द्यावं लागतं, त्याला पाहावं लागतं बरणीतलं काढून, आणि थोडंसं ऊन दिलं की परत ते टिकतात, मग ते बरेच दिवस टिकतात. असे हे आपले भेंडीचे वडे आपले तळून तयार झाले. तोंडी लावण्याचा पदार्थ भेंडी किंवा काही पण कुठलीही गोष्ट उन्हाळ्यामध्ये खूप महाग होतात. एखादी भाजी नसेल आपल्याला घरामध्ये तर हे तोंडी लावण्याचा पदार्थ वरण भात पोळी आपण करू शकतो आणि हा होऊन जातो. तर असा मैत्रिणी आणि प्रेक्षक माझा नक्कीच करून पहा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.